अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं दिल्लीमध्ये असाच एक खोटा प्रचार केलेला होता। दिल्लीमधल्या महिलांना 1000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील असं त्यांनी प्रचारादरम्यान सांगितलेलं होतं। आणि नुसतं हे तोंडी सांगितलं इतकंच नाही, तर त्यांनी विहित नमुन्यातला एक अर्ज सुद्धा त्या महिलांच्याकडून भरून घेतलेला होता। त्यामुळं झालं असं की त्या महिलांना वाटलं की आपल्याकडून आता अर्ज वगैरे भरून घेतलेला आहे, त्यामुळं आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बँक खात्यांवर 1000 रुपये आपल्या जमा व्हायला सुरुवात होईल। मात्र तसं काही झालं नाही। कोणाच्या खात्यावर 1000 रुपये सोडा एक दमडी सुद्धा आली नाही। याची खात्री पटल्यानंतर दिल्लीतल्या महिलांनी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। अरविंद केजरीवाल हे कसं खोटं बोलले, दिल्लीमध्ये त्यांनी याशिवाय वेगळ्या वेगळ्या योजनांचं गाजर दिल्लीतल्या सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदारांना दाखवलेलं होतं, तर ते सुद्धा कसं खोटं आहे हे सुद्धा या रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे।